हाय फ्रेंड्स, आज आपण मस्त अशी सुशिला बनवणार आहोत. चवीला अप्रतिम, करायला सुद्धा 10 मिनिटात आणि चमचमीत अशी मस्त. तर कशी बनवायची ते बघणारच आहोत. तरी ही सुशिला आहे ना, एक सुशिला आजी होत्या. त्या आजींकडे अचानक पाहुणे आले. त्यांच्या घरामध्ये करण्यासाठी असं काहीच नव्हतं, पण त्यांच्याकडे मुरमुरे होते. मग त्यांनी असा चटपटीत पदार्थ बनवला आणि तो पदार्थ त्या पाहुण्यांना खूप आवडला. तेव्हापासून याच पदार्थाला सुशिला असं नाव पडलेलं आहे. तर आता आपण सुशिला करायला घेऊया. तर इथं आपण काय केलं आहे, छान असं मुरमुरे घेतले मी, स्वच्छ असे पाकडून घेतले, निवडून घेतले अशा पद्धतीने. आणि 1-2 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेणार आहे. तर बघू शकता असे पिळून काढायचे अशा पद्धतीने. तुम्हाला जर माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर लाईफ इज मी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं मी 2 पाण्याने धुवून घेतलं. आता पिळून टाकणार आहे. अशा पद्धतीने पिळून घ्यायचं आणि चाळणीत ठेवायचे. छान असे मुरमुरे मऊसूत होतात. तर अशा पद्धतीने पिळून घेतलेत. तर अजिबात पाणी त्याच्यात राहत नाही, छान होतात. तर आता मी इथं कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर हे सर्व असं कापून घेणार आहे. तर मिरची धुवून घेतली आहे. त्याच्यानंतर टोमॅटो वगैरे आणि कांदेसुद्धा मी चिरल्यानंतर धुवूनच टाकते, पण अशा पद्धतीने मी धुवून टाकलेले आहेत 2 भाग करून. आता छान असं बारीक चिरून घेतलं. खूपच तिखट लागत होता कांदा चिरताना. इथं मिरचीसुद्धा मी बारीक चिरून घेतलेली आहे. तर टोमॅटोसुद्धा कट करून घेते अशा पद्धतीने. आता कोथिंबीरसुद्धा आपण चिरून घेणार आहोत. तर बारीक छान अशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. तुम्हाला जर आजची रेसिपी कशी वाटली तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही व्हिडिओ कुठून बघता ते सुद्धा सांगा. आता आपण पॅन ठेवला. पॅनमध्ये तेल टाकून घेतलं. जिरं, मोहरी छान तडतडली. त्याच्यात आपण मस्त शेंगदाणे टाकून घेतले. शेंगदाणेच पण गुलाबी झाल्यानंतरच आपल्याला त्याच्यात कांदे टाकून घ्यायचे. कांदेसुद्धा छान परतून घ्यायचे. परतून झाल्यानंतर हिरवी मिरची टाकून घेतलेली, जी कापून घेतलेली होती. तर त्याच्यानंतर थोडीशी फुटाण्याची डाळ टाकलेली आहे. खूप छान लागते ती. आपण याच्यामध्ये नक्कीच करून बघा अशा पद्धतीने. आता टोमॅटो बारीक चिरून घेतला जातात, तो सुद्धा टाकून घेतला. आता इथं हळद वगैरे टाकून घेऊया. छान असा आपला कांदा जो आहे ना, तो मस्त असा गुलाबी झालेला आहे बरं का. तर आता कोथिंबीर छान टाकून घेतली, व्यवस्थित परतून घेतलेले. आता आपण जे मुरमुरे भिजवले होते ना, ते टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने. तर बघू शकता. आता अगदी 2 मिनटाचंच काम राहिलं. आता आपण व्यवस्थित परतून घ्यायचं. झालं आपलं सुशिला रेडी. तर बघू शकता चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. तर अगदी करायला सोपी आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम आहे. आपल्याला बऱ्याच वेळेस पोहे खाऊन कंटाळा येतो, उपमा खाऊन कंटाळा येतो. ही रेसिपी पण तेवढीच सोपी आहे. तर सर्वच जण खाऊ शकतात. तर बघू शकता मस्त असं टेक्स्चरसुद्धा छान आलेलं आहे. तर आता आपण याच्यावर एक लिंबू वगैरे पिळून आणि थोडंसं फरसाण किंवा शेव असेल ते टाकून जर खाल्ली तर एकच नंबर लागते. तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.